जवळजवळ 7-8 महिने झाले ना दादा. हा मी राहायला घणसोलीला आहे, नवी मुंबई घणसोली. हा हा तर विषय असा आहे, मी सुरक्षा रक्षक मंडळ जे आहे ना बर बर त्यात कार्यरत आहे. हा हा आणि मी HPCL ला आहे ना ड्युटी करत होतो. 12-13 वर्ष झालं ड्युटी करत होतो. हा हा पण तिथं कालांतराने आहे ना कामकाज पूर्ण झालं. कंपनीचं जे कामकाज आहे ना, हा जो म्हणजे जो प्रोजेक्ट असतो तो पूर्ण झाला. त्यामुळे तिथल्या माणसं कमी केली. हा हा तर मी आता सिडकोला आहे ना ड्युटी घेण्यासाठी 7-8 महिने झाले प्रयत्न करतोय. बर तर तिथे काय करतात ते माहितीये का, आतमधनं आहे ना माणसं भरतात ते. पण आहे ना आमचा गोरगरिबांचा विचारच नाही करत आहे. मी जवळजवळ मंत्र्यांपासून आहे ना पूर्ण आहे ना म्हणजे प्रयत्न केले. बर उडवडीची बर उत्तरं देतात हे लोक. की आता जागा खाली नाही आहेत, जागा खाली झाल्यावर बघू. आणि आता 4 जागा खाली होत्या. आता 4 जागा खाली होत्या, पण परंतु मला म्हणतात ते पालघरला जा. तर पालघरला कसं शक्य आहे सांगा बरं? माझा परिवार इकडं, मी राहतो इकडं, माझं घर इकडं. मी IS ला पण पत्र दिलतं. IS अधिकारी म्हणून कुठे विजय कुठे सिंगल आहेत. IS अधिकारी. सिडको भवन बेलापूर. बर बर तर उडवडीची उत्तरं देतात ते. आणि सांगतात ते की जागा खाली झाल्यावर बघू. आता जागा खाली नाहीत. आणि जे स्थानिक जे आहेत ना तिथले गाववाले, हा भूमिपुत्र, हा तर त्या लोकांकडे आता कशा जमिनींचा पैसा आहे. बर बर त्याच्यामुळे ते लोक 1.5 लाख 2 लाख रुपये द्यायला तयार आहेत. पण आपल्या हा गोरगरिबांसाठी जर ड्युटी घ्यायची म्हटली तर आपल्याला म्हणतात ते की जागाच खाली नाहीत, जागा खाली झाल्यावर बघू. असे बर म्हणजे बर उडवडीची उत्तरं देतात हे लोक. बर 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 आणि ठीक आहे ना, 1 महिने झाला ठीक आहे, 2 महिने झाले ठीक आहे. आपण 7-8 महिने झालं प्रयत्न करतोय. तर एक जागा तुम्ही कॅपेबल करू शकत नाही काय? अच्छा अच्छा कुठे जवळजवळ ड्युटी तिथे बोलले तुम्ही कसली ड्युटी घ्यायला सुरक्षा रक्षक मंडळ. सुरक्षा रक्षक का हा, सुरक्षा आपले सिक्युरिटीचं आहे. हा हा तुम्हाला माहिती असेल सिक्युरिटी गार्ड, बोर्ड गार्ड. हो ना माहिती आहे माहिती आहे हा, तर त्याच्यामध्ये ड्युटी घ्यायला हे लोक आहेत ना, लय एकदम म्हणजे धतिंगबाजी करतात हा दादा हे लोक. बर बर पहिले किती आता पेमेंट होतं तुम्हाला माझं म्हणजे सगळ्यांचा सेमच पगार आहे, त्याचा नाही का विषय. हा हा पण सिडकोमध्ये काय माहितीये का, आता तुम्ही म्हणाल की तुला सिडकोच कशाला पाहिजे ड्युटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मला प्रश्न विचारला की तुला सिडकोच का पाहिजे ड्युटी, दुसरीकडे का नको. तर त्याचं कारण हे आहे, सिडकोमध्ये आहेत ना दादा, सिडकोमध्ये 2 सुट्ट्या आहेत. बर बर हा, म्हणजे शनिवार रविवार किंवा रविवार सोमवार किंवा सोमवार मंगळवार अशा 2 सुट्ट्या आहेत. आणि तिथे फॅसिलिटी म्हणजे कसं आहे माहितीये का, 8 ओव्हर टाईम आहेत. अच्छा त्याच्यामुळे आहे ना, आणि तिथं कसं जरा म्हणजे जास्त गार्ड असल्यामुळे ना टायमिंग टाइम टू टाइम म्हणजे लक्ष वगैरे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पगार टाइम टू टाइम होतोय. तर बाकीच्या लोकेशनला यांना ओव्हर टाईम वगैरे नाहीयेत. आणि सुट्ट्यांची बोंबाबोंब पगार टायमिंगला होत नाहीये. आणि आता मी हॅलो थकला, एखादा हप्ता जर थकला तर दुसऱ्या हप्त्यामध्ये लगेच फायनान्शियल लगेच ऑर्डर काढतोय. हा हॅलो मी प्रयत्न करतोय. मला उडवडीची उत्तर करतात ते. जागा बर खाली बर नाहीत. आता 7-8 महिन्यात जागा भरली नसेल का दादा? हा हा भरपूर वेळाने जागा भरली असेल. आतमधनं जागा भरतात हे लोक. मग मला सांगतात तुम्ही तुमच्या मंडळाच्या चेअरमनला जाऊन भेटा. अरे पण मंडळाचा चेअरमन काय करणार आहे? तुम्ही जर जागा खाली असेल तर तुम्ही सांगा ना की आमच्याकडे जागा खाली आहे. तसं मग आमच्या मंडळाच्या चेअरमनला जाऊन भेटतो मी. बर बर तुमचं नाव काय बोलले माझं नाव महेंद्र मोहन कदम. महेंद्र कदम ना कदम. एक मिनिट हा महेंद्र कदम प्रॉपर कुठे राहिला आता मी घणसोली, नवी मुंबई. घनसोली का हा, आणि आता मला म्हणतात ते पालघरला ड्युटीला जा. कसे शक्य आहे? अच्छा म्हणजे यांना आहे ना ऍक्च्युली ना काय करायचंय, याला माहिती आहे की हा पालघरला सांगितलं जाणार नाही. उद्या बोलायला हे लोक मोकळे झाले ना की आम्ही त्याला पाठवत होतो, तो गेला नाही. तर बर कसं बर शक्य आहे तो पालघरला? समोरचा व्यक्ती कोण आहे त्याचं नाव काय हा, काय म्हणताय? समोरचा व्यक्ती कोण आहे तो घेत नाही तुम्हाला समोरची व्यक्ती आहेत ना ते सिडकोचे अधिकारी आहेत. बरं सांगा नंबर त्याचा नंबर देऊ का तुम्हाला? हा नंबर एक मिनिट हा. तुम्ही सिक्युरिटी सुपरवायझरला फोन करता की अधिकाऱ्यांना फोन करता? सुपरवायझरचा द्या नंबर हा, सुपरवायझरला जरा जरा हुलमध्ये घ्या. अरे म्हणायचं तू पण सुपरवायझर बोर्ड गार्डचाच आहेस. तू त्यासाठी प्रयत्न करू शकत नाहीस का म्हणा? 8 महिने झालं प्रयत्न करतोय. आणि तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगा, मी टायगर ग्रुपमध्ये ओळखतील बरोबर. मग बर बर मी आईला पण घेऊन गेलतो, मला कुणाचा त्याचं नाव आधार सांगा नाही मला त्याचा. नाव सांगा त्याचं नंदन शिंदे. नंदन शिंदे शिंदे, हा. हा कुठला प्रॉपर
हा राहतो वाशी. कुठे? वाशी वाशी. वाशी, तो पण नवी मुंबई का? हा नवी मुंबईत आहे. हा सिक्युरिटी हे या म्हणजे एसओ या 3 स्टार वाला या. बरं. सिक्युरिटी ऑफिसर या. हा पण तुम्हाला उडीचीच उत्तर देणार हा दादा. हा. म्हणणार की जागा खाली नाही, जागा खाली झाल्यावर बघू, असंच तुम्हाला सांगणार बघा हा. सांगा तुम्ही नंबर सांगा, बाकी बघतो अच्छा नंतर देऊ का तुम्हाला? हा. एक मिनिट चालू ठेवा. सातारचा आहे, वाईचा आहे मी. ऐकलं का? हॅलो. हा बोला ना. मी खुद्द वाईचा आहे, सातारचा आहे मी. तर आपल्या गावचे जे आमदार आहेत ना, म्हणजे आता ते कॅबिनेट मंत्री आहेत. बर बर. हा ते मकरन आबा पाटील म्हणून. तर त्यांच्याकडून त्यांच्या थ्रू जरा म्हटलं काम झालं तर लवकर म्हणजे बरं पडेल, कारण घरी राहून शक्य नाही ना दादा. हा तर हा. त्यांनी फोन केलता, तर त्यांना पण उडीची उत्तरे यांनी केलीत. तर त्यांनी मला सांगितलं एक काम करा, तिथले जे IAS ऑफिसर आहेत ना, हा. ते मंत्रालयात बसतात आणि ते शिडको पण बघतात. मग त्यांना मी पत्र दिलं की असं असं मी 7-8 महिन्यापासून प्रयत्न करतोय, आणि 7-8 महिन्यापासून प्रयत्न करत असताना माझ्या मागून लोकांना तुम्ही घेतलं आणि मला घेतलं नाही, असं त्यांना मी पत्र केलं. तर ते पत्र आहेत ना, ते सिडकोचे जे सुरक्षा अधिकारी आहे ना, त्यांना ते पत्र केलं. तर दुसऱ्या दिवशी मला आहे ना, एक साधारण 10-10:30 वाजता आहे ना, ह्या सिक्युरिटी ऑफिसरचा फोन आला मला. आता मी तुम्हाला नंबर पाठवते ना, त्याचाच फोन आला. हा. त्यांनी मला सांगितलं की सिडको मध्ये आलता का तुम्ही? म्हटलं हो सिडको मध्ये आलतो. पत्र केलं का साहेबांना? म्हटलं हो पत्र लिहिलं मी आणि त्यांना सांगितलं. म्हटलं 2 दिवसात माझा विचार करा म्हटलं साहेब, आणि माझं ड्युटीचं काय ते बघा. तर ते म्हणले आता जागा खाली नाहीयेत. अहो म्हटलं हे किती दिवस झालं तुम्ही सांगताय जागा खाली नाही, जागा खाली नाही, आणि आतमधनं माणसं घेताय तुम्ही, 1.5-1.5 2-2 लाख रुपये घेताय. पैसे घेतले की जागा खाली होते, आणि आमच्या गोरगरिबांना म्हटलं जागा खाली होत नाही काय? म्हणते माझ्याशी बोलू नकोस तू, सिडकोचे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोल. म्हटलं ठीक आहे बोलतो मी. आणि त्यांना भेटायला गेलं तरी त्यांचं पण हेच कमेंटमेंट की आमदाराचा फोन येतो आम्हाला, खासदाराचा फोन येतो, मंत्र्यांचा फोन येतो, पण जागा जर अवेलेबलच नसेल तर आम्ही कुठनं जागा खाली करणार? अहो म्हटलं साहेब 1 दिवस झालं ठीक आहे, जवळजवळ 8 महिने झालं म्हटलं ड्युटी नाही मला, विचार करा ना. तर म्हणतात ते नाही जागा खाली झाल्यावर बघू. आणि नंतर मग म्हणतात एक काम करशील का, पालघरला जाशील का? अहो म्हटलं साहेब माझा परिवार घनसोलीमध्ये राहतो, नवी मुंबईला. नवी मुंबईमध्ये कुठेही ड्युटी द्या ना मला, पालघरला कसं शक्य येईल? मी घर घेतले घनसोलीमध्ये, म्हटलं माझा परिवार घनसोलीमध्ये राहतो, पूर्ण फॅमिली माझी इथे आहे, आणि पालघरला कसं शक्य होईल म्हटलं. नंतर ना बोलायला हे मोकळे झाले ना की आम्ही त्याला ड्युटी दिली पण तो जात नाहीये, असे बोलतात आता. मी तुम्हाला व्हॉट्सअपला नंबर दादा पाठवतो, सिक्युरिटी ऑफिसर नंदन शिंदे म्हणून आहेत. बर बर, द्या पाठवून. हा तेवढं जरा सहकार्य करा दादा. हो. जरा उचलूनच बोला त्यांच्याशी जरा. हा हा. ओके दादा, थँक्यू. हो हो.